नमस्कार मित्रांनो, मुरांबा मालिकेच्या आजच्या भागात आपण बघणार आहोत की रेवा ऑफिसमध्ये बसलेली असते. ती खूप टेन्शनमध्ये असते. तिला अथर्व काय काय वागला रंगपंचमीच्या दिवशी हे सगळं आठवत असतं. तेवढ्यात तिथे अभिषेक येतो आणि तो रेवासोबत बोलायला लागतो. पण रेवाचं अजिबातच लक्ष नसतं. मग त्याच्या लक्षात येतं की रेवाचं लक्ष नाही, ती तो खूप डिस्टर्ब आहे. मग तो रेवाला विचारतो की रेवा काय प्रॉब्लेम आहे, सांगितलं तर आपल्याला सोल्युशन शोधता येईल. मग रेवा बोलते की मी जर तुला काही सांगितलं तर त्यावर तुझा विश्वास बसेल का? मग लगेच अभिषेक म्हणतो ऑफकोर्स का नाही बसणार, तू आधी शेअर तर कर. मग लगेच रेवा अडखळत अडखळत सांगायला लागते. तस आतमध्ये अथर्व एंटर करतो. अथर्वला पाहून रेवा खूपच घाबरते. ती काही बोलतच नाही. मग अभिषेक तिला विचारतो रेवा तुला काय होतंय, तू एवढी का घाबरलीस? मग रेवा दरवाजाकडे बोट करते तर दरवाजामध्ये पिऊन पाणी घेऊन उभा असतो. मग लगेच अभिषेक तिला म्हणतो की हे आपले आहेत. मग अभिषेक त्यांना म्हणतो या आतमध्ये. मग तो पिऊन पाणी ठेवून निघून जातो. मग अभिषेक तिला पाणी देतो. तिला म्हणतो काय आहे, तुला बरं नाही वाटत आहे का? मग रेवा हा म्हणते आणि मग अभिषेक तिला शांत करतो आणि खाली बसवतो. नंतर रेवा पाणी पित असते आणि थोडी शांत होते. त्यानंतर परत तिचं लक्ष दरवाजाकडे जातं तर तिला परत येते अथर्व उभा असल्याचा भास होतो. वर रेवा खूपच घाबरते. इकडे अक्षय खूप नाराज झालेला असतो रमाची केस पाहून. मग रमा त्याला विचारते की काय झालंय नेमकं, तुमच्या मनात काय आहे ते मला सांगा तरी मोकळेपणाने. मग लगेच अक्षय म्हणतो जाऊ दे आता, मला तू लहान केसात सुद्धा आवडते, उद्या तू क्रुकट करून आली तरी चालेल. मग रमा म्हणते म्हणजे? मग तो तिला सांगतो की एकदम गवतासारखे बारीक केस करून आली तरी चालेल. मग लगेच रमा म्हणते तुमच्या मनात आहे काहीतरी तर बोला ना, काय झालंय? मग लगेच अक्षय हिम्मत करतो आणि म्हणतो की मला तुझे लांब केस आवडायचे. रमा बोलते की आधी सांगायचे ना, आता मी आले कापून, आता ते केस गेले. मग लगेच अक्षय म्हणतो हो हो जाऊ दे, गेले ते गेले. रमा बोलते की मी विचार केला की आता तुम्ही वाढवताचे ना केस, तर मग दोघांचे कशाला लांब केस? मग लगेच अक्षय तिला थांबवतो आणि म्हणतो जाऊ दे आता, तू कापलेचे ना केस, तशा पण मला आवडतात लहान केसांच्या मुली पण. पण तुझ्या 2 वेण्यात माझा जीव अडकला होता. आणि लांब केस होते, कुठं मिळायला मिळतात का अशा 2 वेण्या? माझा किती जीव होता त्याच्यावर, असा अक्षय पुटपुटत होता. तोच रमा तिचे लावलेली वीक काढते. अक्षयची चेष्टा करायला लागते तर लगेच अक्षय म्हणतो जाऊ दे आता, नको लाडूगुडी लावू. मग लगेच रमा म्हणते अहो एकदा बघा तर तुम्ही. मग लगेच अक्षय म्हणतो आता जाऊ दे, तू आली आहे ना केस कापून, आता मला काहीच बघायचं नाही. आणि मग लगेच अक्षयच्या हातावर रमा ती वीक टाकते. अक्षय चिडतो आणि तिला म्हणतो आता काय हे कापलेले केस घेऊन आली का दाखवायला? मग रमा म्हणते अहो नाही, तुम्ही एकदा बघा तर माझ्याकडे. मग अक्षय रमाकडे बघतो तर त्याला तिचे केस आहे तसेच दिसतात. त्याला खूप आनंद होतो आणि मग तो म्हणतो की हे काय आहे, वीग आहे, असली जीवघेणी गंमत कोण करतं रमा? असं अक्षय तिला म्हणायला लागतो. रमा म्हणते पण मी जिंकली की नाही पैंज? मग लगेच अक्षय म्हणतो तुला काय त्या आयुष्यभराच्या पैंज लावायच्या त्या लाव आणि जिंक, पण ही असली जीवघेणी गंमत करू नको. तुझे लांब सडक केस, तुझ्या 2 वेण्या ही तुझी ओळख आहे आणि ती ओळख पुसून नाही टाकायची. असं म्हणून तो रमाला घट्ट मिठी मारतो आणि खूप इमोशनल होतो. इकडे सीमा काहीतरी निवडत बसलेली असते. तेवढ्यात तेथे शशिकांत गाणं म्हणत म्हणत येतो आणि तिला म्हणतो नाही आवडलं गाणं, मला नाही गाता येत ग तुझ्यासारखं. तर काय मस्त कविता म्हणतीस, त्या कार्यक्रमाला साजेसं. आणि मग सीमानी म्हटलेली कविता तो म्हणायला लागतो आणि म्हणतो की जन्मी सरडा होतीस की काय ग? लगेचच रंग बदलते. कविता म्हणायला लागतो गुंतू निघून त्यात साऱ्या, पाय माझा मोकळा, तुला संसारातून पाय मोकळा करायचा आहे. मग लगेच सीमा म्हणते काही पण काय बोलताय तुम्ही, ती फक्त एक कविता होती. मग लगेच शशिकांत म्हणतो की तू मला मूर्ख समजतेस की काय? तुझ्या भावना होत्या माझ्याबद्दलच्या, माझ्या वागणुकीबद्दलच्या. मी तुझा पाय पण मोकळा करतो, गळा पण मोकळा करतो आणि श्वास पण मोकळा करतो, बघच तू आता. असं म्हणून तिथून परत कविता म्हणत म्हणत तो तिथून निघून जातो. जाताना तिला म्हणतो की बघतो लक्ष आहे माझं तुझ्याकडे. त्यानंतर सीमाला फारच टेन्शन येतं. इकडे रमाला अक्षयनी घट्ट मिठी मारलेली असते आणि रमा त्याला म्हणत असते की बस झाला आता,
कामाला मग अक्षय रमाला सोडतो आणि म्हणतो की आहे तुझे केस साबूत आहेत आणि त्याचं सामान उचलून निघायला लागतो. त्यानंतर तो मधुबालेच्या पोस्टरकडे बघूनही म्हणतो की आहे ग 2 वेण्या साबूत आहे. मग रमाला खूपच हसू येतं. मग अक्षय तेथून निघतो. मग रमाला आठवतं की अक्षय डबा न घेताच चाललाय, पण इकडे सीमा त्याला डबा देते आणि मग तो डबा घेऊन निघतो. मग रमा रूममधनं बाहेर येते आणि अक्षयला आवाज देते, ती डबा घेऊन जा. मग अक्षय डबा दाखवतो आणि घाईघाईने तेथून निघतो. रमा मनातल्या मनात विचार करत असते की हे असे घाईघाईने गेले की मला खूप टेन्शन येतं. मग त्यावर लगेच सीमा पण तिला म्हणते की हा असा घाईघाईने गेला की मला पण खूप टेन्शन येतं. मग लगेच रमा म्हणते तुम्हाला माझ्या मनातलं कसं कळलं? मग सीमा म्हणते तुझ्या मनातलं नाही ग, मी माझ्या मनातलं सांगितलं. कधी काय असतं माहिती आहे का, ते नातं सासू सुनेचं असो, नवरा बायकोचं असो किंवा आई मुलाचं असो, त्या नात्यामध्ये नाळ जोडलेली असते. कधी नातं नसलं तरी चालतं, पण त्याची तार जोडलेली पाहिजे. मग कळतं समोरच्याच्या मनात काय चाललंय ते आणि त्या व्यक्तीबद्दल काळजीसुद्धा वाटते. आता तुला कळलं का तुझ्या मनातलं मला कसं कळलं ते? मग रमा मान डोलावते. दोघी किचनमध्ये निघून जातात. इकडे अक्षय भूषणला भेटतो. मग भूषणला त्याचा मोबाईल परत करतो आणि त्याला म्हणतो की आपण ज्या 8-10 दुकानांमध्ये मुरंब्याचा सॅम्पल देऊन आलो होतो ना, त्या दुकानांमध्ये ह्या बाटल्या पोचव. मग लगेच भूषण म्हणतो तू काळजी करू नको रे, पण त्यांना सांगणार हे मुरांब्याचं सॅम्पल घ्या आणि लोकांना द्या. लोकांना आवडलं तर आम्हाला फोन करून सांगा, आम्ही तुम्हाला आणून देऊ, असं तो हसत अक्षयला सांगतो. मग अक्षय म्हणतो की हे असंच सांग, त्यांना धमकावू नको. मग त्यावर भूषण म्हणतो बस का आता? मग लगेच अक्षय म्हणतो तसं काही नाही, मला जरा टेन्शन आहे. आता जो आपल्याकडे मुरंबा तयार आहे त्याचं सेल्फ लाईफ फक्त 1.5 महिना आहे. तेवढ्या कालावधीत तो विकला गेला पाहिजे. भूषण म्हणतो म्हणजे काय? मग लगेच अक्षय त्याला सांगतो की तो माल तयार आहे तो फक्त 1.5 महिना टिकेल, नाहीतर तो खराब होईल. मग लगेच भूषण म्हणतो मग आता काय करायचं? मग अक्षय म्हणतो की मी इथे आसपासच्या हॉटेलमध्ये जाऊन बघतो, त्यांनी जर आपला माल घेतला तर. पण लोणची पापड असे लागतच असतात ना, मग मी त्यांना पण सॅम्पल देऊन बघतो. मग भूषण म्हणतो काही उपयोग होणार नाही रे, त्यांचे सप्लायर ठरलेले असतात. मग अक्षय म्हणतो मला माहीत आहे, पण मी एक प्रयत्न करून बघतो. भूषण म्हणतो यामध्ये खूप टाईम जाईन रे. मग अक्षय म्हणतो नाही, यासाठी काही स्पेशल टाईम काढू नको, तू आता एवढ्या दिवसभरात एवढा सॅम्पल पोच लगेच भूषण म्हणतो ठीक आहे मी जातो. मग लगेच अक्षय त्याला म्हणतो की जातो नाही म्हणायचं, येतो म्हणावं. मग लगेच भूषण तेथून निघतो. इकडे जान्हवी आणि रमा गप्पा मारत असतात. जान्हवी रमाला विचारत असते काय म्हणला ग अक्षय? मग रमा म्हणते की काही नाही, त्यांना माझे लांब केस खूप आवडतात ना, त्यांना विश्वासच बसत नव्हता की मी केस कापून आले ते. मग लगेच जान्हवी म्हणते अय्या मग? म्हणते काही नाही, रडवेले झाले होते, बारीक जेवण केलं होतं त्यांनी. मग लगेच जान्हवी म्हणते बायकांचं सौंदर्य ना मोठ्या केसातच असतं. बोलते हो हे खरं आहे, पण बायकांसाठी ना हे लांब केस, रंगवलेले केस, बारीक केस ह्या गोष्टी खूप मोठ्या करून ठेवलेल्या आहे आधीपासूनच ना. म्हणजे बघा परीचे केससुद्धा, परी खूप सुंदर होती, तिचे खूप मोठे लांबसडक केस होते. हे सगळं आधीपासूनच त्यांच्या मनावर बिंबवलेलं आहे. पण ज्यांचे केस नसतात, म्हणजे काही आजारपणात किंवा काही कारणांमुळे त्यांचे केस जातात, त्यांना कसं वाटत होत असेल. असं म्हणून रमा खूप इमोशनल होते. मग जान्हवी तिला म्हणते ए रमा एवढी सॅड का होतेस ग? मग रमा म्हणते मला आत्ता कळतंय माझ्या आईला कसं वाटत असेल. तिचे इतके लांबसडक केस ती आधी आरशात पाहत असेल तेव्हा तिला कसं वाटत असेल आणि आत्ता स्वतःला पाहिल्यावर कसं वाटत असेल. जान्हवी म्हणते तू म्हणते ते मला पटतंय, पण अगदीच तसं काही नाही. आपली सोनाली बेंद्रे किती क्यूट दिसायची आणि आता किरण बेदीच घे, त्यांचा तर बॉयकट आहे. मग लगेच रमा म्हणते हो, म्हणजे सौंदर्य आपल्या दिखाव्यात नाही तर आपल्यातल्या आत्मविश्वासात असते. म्हणते हो, तुला माहिती आहे का मी माझ्या चॅनलवर हेच सांगितलं होतं. तुला माहिती आहे का आपलं वय व्हायला लागलं ना, म्हणजे बघ एखादं फूल कोमेजायला लागलं की आपल्याला वाईट वाटतं, आपल्याला त्याचा कॉम्प्लेक्स येतो, पण आपण त्याचा कॉम्प्लेक्स घ्यायचा नाही. आपली पर्सनॅलिटी जर छान असेल ना तर आपण सुंदरही दिसतो आणि कॉन्फिडन्सही दिसतो. हे तूच मला सांगितलं होतं, मी हाच व्हिडिओ अपलोड केला आहे. मग लगेच रमा म्हणते हो मी पाहिला आहे, आता मी पण शिकते हळूहळू. मग रमा म्हणते मला वाटतंय की मी आता आईला भेटून यावं. मग जान्हवी म्हणते हो,
अक्षय मुरांब्याचा सॅम्पल घेऊन एका हॉटेलमध्ये गेलेला असतो. सरांची परमिशन घेऊन तो आतमध्ये जातो आणि त्यांना म्हणतो की मी तुम्हाला फोन केला होता मुरांब्याबद्दल. तर मग ते त्याला म्हणतात की हो हो, बसा बसा. मग अक्षय सांगतो की मी एक छोटासा व्यवसाय सुरू केला आहे, अगदी घरगुतीचा आहे. त्याचा सॅम्पल द्यायला तुम्हाला आलो आहे. हा मुरांबा आम्ही घरगुती केला आहे. मग ती बॉटल तो त्या सरांना देतो. मग ते घेतात. मग अक्षय म्हणत असतो की मला माहीत आहे सर, तुमचा ब्रँड खूप मोठा आहे. दिव्ययोगच्या लोणच्या, पापड, चटण्या खूप फेमस आहे. पुण्यातील लोक खूप विश्वासाने घेतात, म्हणून आपणही ट्राय करून बघावं आणि म्हणून तुमच्यासाठी हा सॅम्पल आणलाय. तुम्हाला जर आवडला तर मग आपण पर्सेंटेजचं बोलू. लगेच तो मालक म्हणतो की अहो, मला जे म्हणायचं होतं तेच तुम्ही बोलून गेलात. मग अक्षय म्हणतो मला समजलं नाही. मग लगेच तो मालक म्हणतो तुम्हीच तर म्हणतात लोक आमचं प्रोडक्ट खूप विश्वासाने घेतात, मग त्या विश्वासाला मी तडा कसा जाऊ देऊ. हे असं लोकल ब्रँड कोण घेणार. मग लगेच अक्षय म्हणतो सर, असं का म्हणताय, मला मान्य आहे आमचा खूप मोठा ब्रँड नाही, हे खूप आम्ही विश्वासाने तयार केलंय. तुम्ही एकदा चव घेऊन तर बघा ना आणि मग ठरवा. मग लगेच तो मालक म्हणतो आम्ही कुणाचाही माल विकत घेत नाही. आमचा ब्रँड इतका मोठा आहे ना, त्या ब्रँडच्या अंडर आम्ही कुणाचा माल विकतही घेत नाही आणि कुणाला देतही नाही. अक्षय त्यांना खूप रिक्वेस्ट करत असतो की तुम्ही एकदा टेस्ट घेऊन तर बघा, मग ठरवा. पण तो मालक काही ऐकतच नसतो. त्याच्या पिऊनला आवाज देतो आणि म्हणतो की यांना बाहेर काढ, दुसरं कोणी असलं तर पाठव. मग पिऊन लगेच अक्षयच्या हाताला धरून बाहेर काढत असतो. अक्षयचा बाहेर जाताना त्याला अथर्वचा धक्का लागतो. मित्रांनो, उद्याच्या भागात आपण बघणार आहोत की अथर्वला म्हणत असतो की आपण कुठेतरी भेटलोय का, मला आठवत नाही, पण मी तुम्हाला कुठंतरी पाहिल्यासारखं वाटतंय. मग लगेच अथर्व म्हणतो कर्मा इज बॅक. तो त्याची ओळख करून देतो. तो म्हणतो माय सेल्फ अथर्व सराफ. मग लगेच अक्षय म्हणतो अथर्व सराफ म्हणजे रेवाचा बॉयफ्रेंड. त्यानंतर अक्षय रूममध्ये झोपलेला असतो आणि रमा त्याला म्हणत असते की कुठं गेला होता तुम्ही, तुम्हाला एक फोन करून कळवता नाही आलं. मग लगेचच अक्षय तिला म्हणत असतो तू कशाला कटकट करतेस ग, मी आज खूप खुश आहे, मला आज माझा मित्र भेटला होता. असं अक्षय पुटपुट करत असतो, कारण तो खूप दारू पिलेला असतो. मित्रांनो, असेच मालिकेतील नवीन नवीन अपडेट्स जाणून घेण्यासाठी आमचा चॅनल मराठी साईरामला नक्की लाईक आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.